नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. आजच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. मनसे नेते माजी आमदार राजूदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि विनोद रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काटई गावचे माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील यांच्या पाठपुराव्याने पलावा शहरात कृत्रिम विसर्जन तलावाची निर्मिती करण्यात आली असून यावेळी 7 दिवसाच्या शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आज दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी 7 दिवसांच्या शेकडो गणेश मूर्तींचे विसर्जन यावेळी कृत्रिम तलावात करण्यात आले. यावेळी गणेश भक्तांना चहा आणि पाणीशिवाय प्रसाद वाटप देखील काशीनाथ पाटील यांच्या वतीने करण्यात आले. शिवाय पुढील 10 दिवसांच्या छोट्या बाप्पाचे विसर्जन सुद्धा याच कृत्रिम तलावात करण्यात येणार असून गणेश भक्तांना चहा, पाणी आणि प्रसाद वाटप करणार असल्याचे काशीनाथ पाटील यांनी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूजला कळवले आहे. तर ही सुविधा पाटील यांचे मार्फत मागील 3 ते 4 वर्षापासून पलावा शहरातील नागरिकांना मिळत असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज, डोंबिवली. अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज. धन्यवाद.